आवला सर आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक माजी प्राचार्य मुख्याध्यापक श्री शिवाजी हायस्कूल खोकडपुरा प्रज निकम गुरुजी सर आजचे उद्घाटक आहेत। यांना मी विनंती करतो की त्यांनी उद्घाटक पर आपले दोन शब्द पर मनोगत व्यक्त करावं। सन्माननीय प्रज निकम गुरुजी। माझे अध्यक्ष माजी प्राचार्य प्रसिद्ध साहित्यिक आणि विचारवंत माननीय गुरुजी राठोड, या मेळाव्याचे आयोजक गोपाल राठोड, रामदास वाघमारे, सुनील कोतकर, सतीश जाधव आणि सर्व आपण बसलेले विद्यार्थी। मी आपल्याला विद्यार्थीच म्हणतो, माजी विद्यार्थी। इथे व्यासपीठावर बसलेले माझे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, कारण या लिपिका सर्व थोडक्यात हे विद्यापीठ। आता सर्व वक्त्यांची भाषणं झाली। भाषणामध्ये सगळ्यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं। हे मी म्हातारा आहे म्हणून थोडस असं व्हायला लागलं। इथे बसलेले सर्व विद्यार्थी, व्यासपीठावरील शिक्षक, माजी शिक्षक, मुख्याध्यापिका, आपल्या सर्वांच्या उपस्थितीने माझं मन भरून आलं। मनामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटल्या। आजचा जो दिवस आहे आनंदाचा, तो आपल्या नशिबात येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं, पण तो दिवस आला आणि तो आपल्यामुळं आला। त्यामुळं आपल्या या ठिकाणी काम हा शब्द, काम करणे, फार पूर्वी सांदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये कृष्ण, बलराम आणि सुदामा हे विद्यार्जन करत होते। त्या ठिकाणी गुरुच्या घरी काम करावं लागत होतं। हे कृष्ण, बलराम राजपुत्र, पण कामाला फार महत्व आहे। त्याचप्रमाणे त्याही पूर्वी राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे वशिष्ठ ऋषीच्या घरी आश्रमात राहत होते। त्यांनी विद्यार्जन केलं आणि विद्यार्जन करताना काम केलं। वर्षित ही संकल्पना तेव्हापासून सुरू झाली। काम करत असताना भान ठेवून काम करावं। जर भान ठेवलं नाही तर फसगत होते। त्यासाठी दोन एक उदाहरणं मी देतो। एक प्रवचनकार प्रवचन करू लागले, हाल भरलेला होता। प्रवचन करताना त्या प्रवचनकाराने त्याचं प्रवचन कंटाळवाणं होऊ लागलं। एक श्रोता जाऊ लागला, शेवटी एकच श्रोता राहिला। तो त्याला म्हणाला, तुम्ही थांबला तितका वेळ, याचा अर्थ माझं प्रवचन तुम्हाला आवडलं असं वाटलं। तो श्रोता म्हणाला, नाही नाही नाही, तसं नाहीये। मी तुम्हाला जी घोंगडी अंथरलेली आहे खाली, ती घोंगडी घेण्यासाठी मी थांबलो। दुसरे असंच एक उदाहरण आहे।
आपल्या संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशनवर घडलं. ते 3 मित्र त्या ठिकाणी गेले रेल्वे स्टेशनला आणि मनमाडला जाणारी गाडी 2 तास उशिरा होती. त्या 2-3 मित्रांनी विचार केला आपण पत्ते खेळत बसू. ते पत्ते खेळत बसले. मग गाडी आली, गाडी थांबली आणि स्टेशन मास्टरना शिट्टी दिली, हिरवा झेंडा दाखवला. घाई 2 मित्र उठले आणि त्या रेल्वेच्या जो गज असतो त्याला पकडला. दोन्ही लटकले त्या रेल्वे कसे बसले आत गेले. हा तिसरा विद्यार्थी हसू लागला. अरे का हसता तुम्ही? ते मित्र गेले ना आणि तू हसत आहे? बरोबर आहे, मला एकट्यालाच जायचं होतं. हे मित्र जर मला पोचवायला आले. आजच्या संस्कृतीमध्ये तुम्हाला वाचनच फार आवश्यक आहे. वाचाल तर वाचा, वाचाल म्हणजे जिवंत राहा. वाचाल तर टिकाल. कथा कादंबऱ्या वाचा, मनोरंजन होईल आणि वाचनही होईल. वाचनामुळं माणसाचं जीवन समृद्ध होतं आणि त्यामुळं जर तुमच्याजवळ वेळ नसेल तर निदान सकाळी वर्तमानपत्र तरी वाचा. या मेळाव्याला मला उद्घाटक म्हणून बोलावलं. मी उद्घाटन झालं असं जाहीर करतो. जय हिंद, जय हिंद. आणि मला शतशः आभार. तर वाचाल आजही शिवाजी हायस्कूल